वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं इंट्रोडक्शन, कांगारू मदर केअरचं इंट्रोडक्शन, प्रिपरेशन KMC आणि कांगारू पोझिशन। KMC पद्धतीचे मुख्य घटक काय आहेत आणि कांगारू पद्धतीचे न्यूट्रिशन, अर्ली डिस्चार्ज, रेग्युलर फॉलोअप इथून बघायचं होतं आपल्याला। तर अर्ली डिस्चार्ज म्हणजे दवाखान्यातून बाळ घरी जाताना मातेला आणि कुटुंबातील व्यक्तींना KMC बद्दल समुपदेशन देणे, रेग्युलर चेकअपसाठी बोलवणे, कांगारू पद्धत घरी चालू ठेवण्यास सांगणे। आता पात्रता, नेक्स्ट पॉईंट आहे पात्रता। तर याची पात्रता काय, तर बाळ, पहिला पॉईंट, बाळाचे वजन 1800 ग्रॅमपेक्षा कमी जन्मापासूनच सुरू करणे, म्हणजे वजनात वाढ करणे। नेक्स्ट पॉईंट आहे माता, वैयक्तिक स्वच्छता राखणे। आता बऱ्याचशा वेळा कांगारू पोझिशनमध्ये माता ही वैयक्तिक स्वच्छता असणे फार गरजेचे ठरते, जर स्वतःचे इच्छुक असेल तर। मॉनिटरिंग पॅरामीटर, बाळाची स्थिती। आता बाळाची मानेची स्थिती, व्हायटल साईन मेजर करणे, बाळाच्या मानेची स्थिती व्हायटल साईन मेजर करणे, बाळाची मान ही व्यवस्थित आहे का नाही याची मेजर ठेवणे, मोजणे, स्किन टोन लक्षात ठेवणे, फीडिंग म्हणजे स्तनपान। KMC पद्धतमध्ये लहान बाळाला फक्त स्तनपान करणे, त्या दुधावाटे अन्न प्रदान होते। KMC पद्धतमध्ये लहान बाळांना नुसते स्तनपान करणे, जेणेकरून दुधावाटे त्याचे अन्न प्रदान होते। जर लहान मुलांना दूध पिता येत नसेल तर एखाद्या वेळेस बाळ खूप कमजोर आणि कमी वजनाचे असते, त्या परिस्थितीमध्ये बाळाला दूधसुद्धा पिता येत नाही, त्या ठिकाणी काय करता येईल, तर दूध पिता येत नाही नसल्यास आईने दूध काढून लहान बाळांना द्यावे, म्हणजेच आपल्या स्वतःचे दूध काढून चमच्यामध्ये घेऊन लहान बाळाला दूध पिण्यास द्यावे। जर हे पण शक्यतो होत नसेल तर बाळाला मेजर ट्यूबने दूध द्यावे। जर आपले दूधसुद्धा काढू शकत नाही तर शक्यतो अशी परिस्थिती होत नाही, जर अशी पद्धत असल्यास तर बाळाला मेजर कपने दूध द्यावे। प्रायव्हसी, आता हॉस्पिटलमध्ये बाळाच्या आईला एक प्रायव्हसी द्यायला पाहिजे, जेणेकरून ती ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये बाळाला स्तनपान करण्यास कुठल्याच प्रकारचा संकोच वाटत नसावा। आता प्रायव्हसी एक महत्त्वाचा टॉपिक असतो, की हॉस्पिटलमध्ये जी स्तनपान करणारी कोणतीही महिला असेल तिला एक प्रायव्हसी असायला पाहिजे, जेणेकरून ती बाळांना स्तनपान करत असताना तिला कुठल्याच प्रकारचा संकोच करता येत नसावा। कांगारू मदर केअरचा काळ, आता कांगारू मदर केअरचा काळ हा 1 तासाचा असतो। जर कांगारू मदर केअर आई प्रोव्हाइड करत नसेल तर अशा वेळी फॅमिलीमधील कोणती व्यक्ती, म्हणजे बाळाचा पिता किंवा तिचा पती किंवा आई बहीण तिला मदत करू शकते। आता कांगारू मदर केअरमध्ये म्हणजेच दररोज बाळ हे आईच्या छातीशी हे 1 तास असलेच पाहिजेत। कांगारू मदर केअरचा काळ हा 1 तासाचा असतो, ज्यामध्ये आई आपल्या बाळाला छातीशी लावून ठेवते। अशा केल्याने बाळाची स्थिती ही लवकरात लवकर तो रिकवर होण्यास लागतो। जर अशा पद्धतीमध्ये कांगारू मदर केअर ही आई प्रोव्हाइड करत नसेल, त्या ठिकाणी किंवा तिचा पती किंवा तिची सासू किंवा आई बहीण अशा प्रकारे तिला मदत करू शकते। तर अशा प्रकारे कांगारू मदर केअरवरील वरीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येते। कांगारू मदर केअरचे इंट्रोडक्शन, व्याख्या, प्रिपरेशन, कांगारू मदर केअरची पोझिशन, KMC पद्धतीचे घटक, कांगारू मदर केअर पद्धतीचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते, कांगारू पद्धतीचे न्यूट्रिशन, कांगारू पद्धत न्यूट्रिशन, अर्ली डिस्चार्ज, पात्रता, बाळाची पात्रता काय असतात त्याच्यामध्ये, मॉनिटरिंग, फीडिंग
आणि प्रायव्हसी, कांगारू मदर केअरचा काळ, अशा प्रकारे व्हिडिओ आपण बघितला या ठिकाणी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.